पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे मुंबईतील 17 मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलण्यात आलंय। काही ठिकाणी उद्यानं, मैदानं आणि सार्वजनिक सुविधांसाठीचं आरक्षण वगळलेलं आहे, तर काही भूखंडांवर नव्या वापराचं आरक्षण प्रस्तावित करण्यात आलंय। एकीकडे मुंबईत खुल्या जागांची संख्या वाढवण्याची गरज व्यक्त होत असताना दुसरीकडे सार्वजनिक वापराच्या जागांच्या आरक्षणात बदल करण्यात आलाय। मुंबईत आधीच मोकळ्या जागांची कमतरता असताना प्रशासनाच्या काळात विकास आराखड्यातील तब्बल 17 भूखंडांच्या आरक्षणांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मध्ये 25 वर्ष जेव्हा मुंबई महापालिकेमध्ये उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार होतं तेव्हा सर्वाधिक भूखंडाचं खासगीकरण करून बेसचं खासगीकरण करून प्रायव्हेट बिल्डरच्या घशात मुंबई घालण्याचं काम उद्धवजी ठाकरेंनी केलंय। ज्या पद्धतीनं आज खोटे आरोप केले जात आहेत, कुठेही अशा पद्धतीचे भूखंड खासगी माणसाला दिले जात नाहीत, कुठेही नियमाची पायमल्ली केली जात नाही। प्रशासनाच्या काळामध्ये काही चुकीचं घडलं असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि ती चूक दुरुस्त करण्याचं काम केलं जाईल। भूखंडाचं श्रीखंड लाटलं जातंय अशी ओरड केली करत होते। मग आता तुम्ही नेमकं काय करताय? मला वाटतं की अशा पद्धतीने जर तुम्ही सगळे भूखंड विकू लागलात किंवा त्याचं आरक्षण बदलू लागलात तर भविष्यामध्ये मुलांना पुढच्या पिढीला खेळायला मैदानच राहणार नाहीत। कळलं का? तर याचा विचार होणं गरजेचं आहे। मुलांचा आणि पुढील पिढीचा विचार होणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचे मोकळे भूखंड विकता कामा नयेत आणि त्या पद्धतीचा विरोध देखील आम्ही वारंवार सभागृहात करत असतो। पण पाशवी बहुमताच्या जोरावर ज्या पद्धतीने कामकाज चाललंय, ज्या पद्धतीने सगळे विषय रेटून घेत आहेत ते भविष्यासाठी चांगलं नाही आहे। तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा सत्ताधाऱ्यांनी निदान यापुढे गांभीर्याने विचार करून त्या पद्धतीची वागणूक ठेवायला हवी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।